आज आपण पुरणपोळी बनवण्यासाठी अशी एक ट्रिक वापरणार आहे. जो तो पदार्थ ह्या पुरणपोळीत घातला तर तुमची पुरणपोळी कधीच फुटणार नाही. अगदी सोप्या टिप्स आहेत. इथे आपण 1 ग्लास आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. मैदा चाळायच्या चाळणीने आपल्याला 1 ग्लास मैदा, अर्धा ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हेच असं चाळणीने चाळायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी साखर आणि अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे. तुम्हाला पिवळा रंग जास्त आवडत असेल तर जास्त टाका. इथे 2 चमचे तेल टाकायचं आहे. अगदी पातळ लुसलुशीत असं हे गव्हाचं पीठ पातळ मळून घ्यायचं आहे. जास्त मळायची सुद्धा गरज नाही. मैदा घातल्यामुळे हे पुरणपोळ्या तर बिलकुलच आपल्या फुटत नाहीत. हा गोळा मळून साईडला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. पुरण आपलं मऊ शिजलेलं आहे. आता गूळ घ्यायचा आहे. 1 ग्लास गूळ घेतलेला आहे. हा गूळ या पुरणामध्ये टाकायचा आहे आणि मऊ लुसलुशीत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही याची पुरण न लाटता सुद्धा अशीच पुरणपोळी बनवून घेऊ शकता. कारण ह्या मैदा घातल्यामुळे ही पुरणाची पोळी एकदम मऊतर होतेच आणि लवकर फाटत सुद्धा नाही. कितीही पुरण तुम्ही या पिठामध्ये टाकलं तरीही पुरणपोळी आपली फुटत नाही. आता इथे वेलची, थोडीशी जायफळ पावडर टाकून पुरण नीट शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुरण यंत्राच्या सहाय्याने चाळणीने आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे. याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला असा गोळा घ्यायचा आहे कणकीचा आणि त्यामध्ये हे कणकीची वाटी करून त्यामध्ये हा पुरणाचा गोळा ठेवायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळ्या लाटून घ्यायचं आहे. अगदी तोंड घट्ट बंद करायचं आहे जेणेकरून पुरण हातून बाहेर येणार नाही. याची काळजी घ्यायची आहे. तुमच्याकडे होळीला पोळी बनवतात का? त्याला काय म्हणतात? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा. हे पहा, या पद्धतीने असं तोंड पॅक बंद केलेलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला आता पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. हे आता आपलं पुरणाचे गोळे तयार झालेले आहेत. हे पहा, अगदी झटपट हलक्या हाताने कपडा बांधून आपण ह्या पुरणपोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता पटकन ही तव्यामध्ये टाकायची. तूप, तेल तुम्हाला जे काय लावायचं आहे ते लावू शकता. इथे मी तूप लावलेलं आहे. खरपूस खमंग अशी पोळी दोन्ही साईडून आपण भाजून घ्यायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करणे, शेअर करणे, सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. होळी होळी पुरणाची पोळी.